ला जायला सांगितल्यात. पाण्याचा जलजीवन मिशन असेल, रस्ते असेल, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कॉन्ट्रॅक्टरनी 20 करोड़ जायची कामं करा नका करू. वसई वालों को वसई में निपट डालेंगे. काय गाजरमध्ये आहे का? सगळ्या वसईकरांचा अपमान आहे. वसई वालों को निपट डालेंगे. पाप का राज है. अरे है औकात तो इज्जत से लड़ो. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब. मैं हूं यूसुफ अली. आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव. आइए नजर डालते हैं आज की खास खबरों पर. दोस्तों, राजनीतिक माहौल गरमाया हुआ है. चुनाव प्रचार के इस दौर में आरोप प्रत्यारोप काफी हद तक देखे जा रहे हैं, सुने जा रहे हैं. और जब आरोप प्रत्यारोप होते हैं तो उन आरोप प्रत्यारोप पर एक टिप्पणी आती है तो उस पर प्रत्युत्तर आता है. कुछ ऐसा ही माहौल इस समय दिखाई दे रहा है. उसी को लेकर क्षेत्र की राजनीति और भी गरमाई हुई है. हम बात कर रहे हैं पालघर जिले की. खासकर पालघर जिले में इस समय त्रिकोणीय मुकाबले में 3 पक्ष आपस में एक दूसरे के ऊपर वाक युद्ध 3 पक्षों में छिड़ा हुआ है. महाविकास आघाड़ी हो या महायुति हो या बहुजन विकास आघाड़ी, हर कोई अपने प्रतिद्वंद्वियों को निशाने पर लेने से चूक नहीं रहा है. कुछ ऐसा ही हाल हुआ कल पालघर की एक सभा में. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टी के बड़े नेता देवेंद्र फडणवीस ने बहुजन विकास आघाड़ी नेता हितेंद्र ठाकुर को लेकर कुछ ऐसी बातें कही, कुछ उनको ऐसी संज्ञा दी. साथ ही साथ कल ही वसई में महाविकास आघाड़ी की प्रत्याशी भारती कामड़ी के लिए प्रचार करने महाविकास आघाड़ी घटक दल में सबसे बड़े दल शिवसेना उद्धव ठाकरे के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आए थे. उन्होंने भी यहां कुछ ऐसा आरोप लगाया, कुछ ऐसी बात कही. और कल ही पालघर जिले के पालक मंत्री रविंद्र चौहान ने कुछ ऐसे शब्द कहे. इन सभी चीजों को लेकर आज सुबह बहुजन विकास आघाड़ी के सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी और सभी आरोपों का मुंह तोड़ जवाब दिया. हितेंद्र ठाकुर की प्रेस कॉन्फ्रेंस 10 मिनट से अधिक की है. आप पूरी सुनेंगे. मैं बहुत कुछ ज्यादा कहना नहीं चाहूंगा, लेकिन सिर्फ 2-3 पॉइंट जो है मैं उनका जिक्र जरूर करूंगा. तो जैसा मैंने कहा कि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने पालघर की सभा के बयान में उन्होंने मेंढक की संज्ञा दी. साथ ही साथ उन्होंने कहा कि सियार अगर शेर की खाल पहन ले तो वो शेर नहीं बन जाता. और तीसरा, वसई वालों को वसई में ही निपटा देंगे. ऐसे 3 वर्ड कहे. उसका जवाब हितेंद्र ठाकुर ने दिया. पालक मंत्री रविंद्र चौहान ने पत्रकार से वार्ता के दौरान यह कहा कि यह गली का चुनाव नहीं है, दिल्ली का चुनाव है. तो इसमें भी हितेंद्र ठाकुर ने जवाब देते हुए कहा कि अगर गली का चुनाव नहीं है तो ये गली गली घूम क्यों रहे हैं. और महाविकास आघाड़ी के उद्धव ठाकरे, उन्होंने भी जब हमला बोला हितेंद्र ठाकुर के ऊपर, खासकर वार्डवन बंदर के उन्होंने विरोध की बात कही, तो उस पर भी हितेंद्र ठाकुर ने बेबाक होकर अपनी बात रखी. तो आप वीडियो में देखिए क्या कुछ कहा हितेंद्र ठाकुर ने. 10 से 12 मिनट के करीब का यह वीडियो है. अंत तक जरूर देखिएगा, क्योंकि एक आरोप जो लगाए हैं हितेंद्र ठाकुर ने, वो कहीं ना कहीं गंभीरता से सोचने के, उन आरोपों पर गंभीरता से विचार किया जाना चाहिए. एक आरोप तो उन्होंने यहां लगाया कि पालक मंत्री यहां धन उगाही करने के लिए आए हैं और महानगर पालिका अधिकारी कर्मचारी को इलेक्शन फंड दिए जाने के लिए मजबूर किया जा रहा है. ये बात हम नहीं, एक जिम्मेदार पद पर जिम्मेदार शख्स ये आरोप लगा रहे हैं.
तो सुनिए आगे क्या कुछ कहा हितेंद्र ठाकूर ने। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार। मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत. आपण काय सांगू? आरोप प्रत्यारोप लागलाय. माननीय उपमुख्यमंत्री बोलले बेडूक बैल नाही होत, पण आपलं शरीर तर बेडण्यासारखं दिसत नाही. स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही. स्वतःबद्दल बोलते आणि काय ती सियाल खालपेन ते चेर नाही होत. इकडे चेरत आहे. आणि तिसरं, वसई वालों को वसई में निपट डालेंगे. काय गाजरमध्ये आहे का? सगळ्या वसईकरांचा अपमान आहे. वसई वालों को निपट डालेंगे. माफ करा रे. अरे है औकात तो इज्जत से लढो. आज कदाचित तुम्ही काही पत्रकार गेले असतील. आज जी प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मिटिंग मंत्र्यांनी मिटिंग घेतल्या. त्या ठिकाणी बोलून पुन्हा मंत्र्यांनी नाही, पालकमंत्र्यांनी फन हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा. गेल्या 15 दिवसाचं कोण आलं कोण गेलं. कदाचित सीसीटीव्ही गायब असेल. मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला का आम्हाला 20 करोड जमा करायला सांगितलं. 20 करोड कॉन्ट्रॅक्टरकडून पाहिजे. आज कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विसरून जायचं. पालघर जिल्ह्यात 20 करोड कॉन्ट्रॅक्टरला द्यायला सांगितल्यात. पाण्याचा जलजीवन मिशन असेल, कॉन्ट्रॅक्टरला द्यायला सांगितल्यात. पाण्याचा जलजीवन मिशन असेल, रस्ते असेल, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कॉन्ट्रॅक्टरनी 20 करोड जायची कामं करा, नका करू, तुमची बिलं त्वरित निघतील. अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही 20 करोड जमा करा. वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फॉर्ममध्ये नाही दुसऱ्या ठिकाणी बोलवलेलं. त्यांच्याकडून 20 कोटी मागितल्यात. जरा विचारा, 20 कोणती कामं उडालात? वसई विरार, पालघर, दाडू, जव्हार, मोखाडा आणि गोष्टी करतात निपटा डालेंगे. अरे निपटा डालेंगे क्या? अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री. कोणाचं भलं करण्याकरता करतात पैशाने. एवढे पैशाचं करणार काय? हिंमत असेल ना एक माणुसकीत लढा. चालीत चिटिंग करतात. माझी तर माहिती ही पण आहे का ज्यांनी शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर महोदयांनी ते रिजेक्ट केल्यावर, म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टरना फोन होता. म्हणजे तुम्ही परत चिटिंगवरच उतरलात ना. तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात. आता बघूच. कुठेतरी दबावाचं राजकारण चालू आहे. अरे दबावाचंच आहे. अरे अच्छा सेविका जव्हार का विक्रमगड कुठेतरी तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं. बागेत चिन्ह लावलं कमळ. तिच्या सस्पेन्शनची ऑर्डर निघत होती. काय त्याच्यात प्रमुखाचा दोष? म्हणजे तुम्ही अशा सेविका कामाला लावले. तुम्ही ग्रामसेवक, तुम्ही तलाठी, तुमचा तहसीलदार, तुमचा कलेक्टर, तुमचा सीओ, तुमचे पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी, एससी एक्झिक्युटिव्ह, हे तुम्ही 3 बोलला. वसई विरार महानगरपालिका, पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी. मग आणखीन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून काय मागितलं? 100 कोटी जमा करणार आहेत बहुतेक. वसई आपलं पालघर जिल्ह्यातून 100 कोटी MSCB असेल तर तुम्ही काम करा. धक्का करू, लाईट राहू न राहू, रस्ते हो खड्डे पडून, पाणी जल जीवन मिशन, शर्मेची बाप चा फिरा अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये. हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी यावं माझ्याबरोबर. दाखवतो. विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल, मी विहिरीची खोली वरती बघितलाय. म्हणजे 2-3 फुटाचा कठडा बांधायचा,
यांनी 15 फूट कठडा पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय? जल जीवन मिशन 5 किलोमीटर वरती पाणी बाप जन्मात जाणार नाही, बाप जन्मात पाणी जाणार नाही. दिलं तर राजकारण थोडी. आपण एकीकडे हुकुमशाहीचा आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे बीजेपी. अरे मी भारत आहे, हुकुमशाही नाही. भारत आहे, भारतासारखा लढतो. हुकुमशाही घेतली, कोणावर हुकुमशाही केलाय? काल उद्धव ठाकरेचं तर एक म्हणते की हुकुमशाहीला इथंच हुकुम गाडा. अरे त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. इकडे येतात वाढवण बद्दल बोलतात. बाप मुख्यमंत्री, बेटा एन्व्हायरमेंट मिनिस्टर, पर्यावरण. सुभाष देसाई उद्योग मंत्री. 16,000 कोटी रुपये येणार कुठे? वाढवण बंदरात. अरे तुम्हाला बंदराला विरोध करायचा आहे तर आमच्यासारखा करा. काय तर आम्ही बंदर होऊन देणार आहे. तुमचे उद्योग मंत्री 16,000 कोटी बोलतात येणार इन्व्हेस्टमेंट. तुमचे सुपुत्र पर्यावरण मंत्री का कॅन्सल केलं? तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केलं नाही? मूर्ख बनवतात 97 पासून लोकांना. त्यावेळी तेव्हाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले. हे सगळ्या लोकांना धूळ फेक. 14 मध्ये वेगवेगळे लढले शिवसेना बीजेपी. फक्त माझ्या विरोधात विवेक पंडितला साथ दिली. शिवसेना बीजेपी एकत्र. आणि परत शब्द वाईट येतील. हनीमूनला विरोधात लढले आणि एकत्र आले. उद्या तुम्ही एकत्र येणार नाही याची काय गॅरंटी? आपण जेव्हा वाढवण बंदराबद्दल विचारण्यात आलं पालकमंत्र्यांना, त्यांचं असं म्हणणं होतं की हे बंदर नाश करणार नाहीये तर हे बेटरमेंट. पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली JNPTचे MD सेठी. त्यावेळी आम्ही 3 आमदार ली, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, आपला निकोले, विनोद निकोले, सुनील भुसारा, निरंजन डावकरे, ज्ञानेश्वर बात्रे, खासदार सगळे होते. 4 महिने डिसेंबर मध्ये कधीतरी घेतलेली, नोव्हेंबर डिसेंबर. त्यावेळी बंदराला ठामपणे विरोध करणारे फक्त आम्ही होतो. आपला पक्ष होता. त्यावेळी खासदार बुक घेऊन होते आणि हे सगळे आमदार. हे बोला तुम्हाला निवडून यायचं आहे की नाही? मच्छीमारांच्या बाजूनी राहा. आणि पालघर आणता नाही हा थेट जाईपासून ते उत्तन पर्यंत सगळ्या मच्छीमारांचा प्रश्न. त्यात उत्तन आलं, वसई आलं, अर्धाळा आलं, पालघरचे सगळे सातपाटी आणखी मुरबा वगैरे ते आलं, जाईपर्यंत सगळ्या मच्छीमारांचा प्रश्न आहे. आणि हेच पालकमंत्री भलावण करण्याकरता तिकडे. आणि यांचा एक दीडशाणा आम्हाला दलाल बोलून पार आम्ही विरोध करतोय. दलाल आहे, पैसे गोळा करणारे म्हणजे दलाल हे आहेत. मी आज आरोप करतोय दलाल कामं करू नका, पैसे द्या. सत्तेची आड कुठंतरी हे दबाव असणारा यंत्रणा. 100% सगळे. आणि मी हे अंगणवाडी सेविकांचं बोललो. हो, अंगणवाडी सेविकांचं बोललो. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, अधिकारी. आजची मीटिंग अधिकाऱ्यांनीच बोलवलेली आणि पालकमंत्री त्यांच्या बरोबर बेशरमीची हत्या झालाय. निवडणुकीच्या आता 4 दिवस बाकी आहेत आणि अशा पद्धतीने जर मीटिंग बोलवणार असेल तर आपण काही याबाबत तक्रार करणार? लोक समजदार आहेत. आणि ही काय माझी तक्रार न तुम्ही उभे आहेत ते घ्यावा इलेक्शन कमिशनर. इलेक्शन कमिशनर काय करणार आहे का? केकलून बोंबलून संपले. नालासोपाऱ्यामध्ये मागील 3 दिवसापासून पाणी नाही. लोकांना खेळलं जातं. बरोबर आहे. आम्हाला बदनाम करण्याकरता त्यांना खेळतात, लोकांना चलतात. नालासोपाऱ्यामध्ये पाणी नाही ना, ते मुद्दामून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून या लोकांनी पाणी बंद केलंय. सत्ता हेच राहिलं महानगरपालिकेमध्ये कोण मिळत नाही ना यांच्या डोक्यावर बसायला. गेली 4 वर्ष वसई विरार महापालिकेची इलेक्शन नाही झाली. साले कमिशन खात बसलं.
पण नितेश राणे बोलले लाईट आज विरार इथला लाईट संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. मग लाईट बंद, पाणी बंद, बहुजन विकास आघाडीला बदनाम करा, हा यांचा अजेंडा आहे. अरे आम्हाला त्रास देण्याकरता, आम्हाला हरवण्याकरता लोकांना त्रास का देतात तुम्ही? मला कळत नाही. पाणीचं सफिशियंट आलंय. परवा माननीय अमित शहा आणि आपले मुख्यमंत्री बोलले 400 बिल्डी कोणाला दिलं? 400 बिल्डी पाणी आधी? खोटं बोलण्याची हद्द कोणी दिला? 400 बिल्डी साप खोटारडे परवा बोलून गेले इकडे. मला कळत नाही. देशाचे गृहमंत्री आदरणीय, देशाचे म्हणजे युपीचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, महासचिव देशाचे आज विनोद तावडे फिरतायत. महोदय मित्र आहेत ना ते सगळे म्हणजे वरचे नाही, खाली महाराष्ट्रातले. अरे पण काय बेश्रमीची हद्द. वसईवाल्यांना निपटून टाकू. वसई सगळे लाचारासारखे. तुम्ही राज्यसभेच्या इलेक्शनला आणि विधान परिषदेच्या इलेक्शनला बसलेले सगळे लाचारासारखे याच ऑफिसमध्ये बसलेले. आणखी त्यांच्याबद्दल काय बोलायचं? आम्हाला निपटायला निघालायचं. पण नितेश राणे बोलतायत की सामदाम दंडभेद या इलेक्शनला आम्ही वापरू. बाप्पा 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 त्यांच्याबद्दल चर्चाच नको. वडिलांचा सत्यानाश केलाय, आता आम्हाला इकडे नको. आणखी चर्चा नको काही गोष्टींचा. नारायण राणे साहेब माझे चांगले मित्र आहेत, मोठ्या भावासारखे आहेत, त्याच्यावर चर्चा नको. रवि चौहान बोलते हैं कि गली के लिए है, दिल्ली के लिए नहीं. रवि चौहान का बोलते हैं दिल्ली गली के लिए है, सिटी गली के लिए है, दिल्ली में बचेगी. गली की सिटी दिल्ली में बचेगी. बाकी इनके बारे में बोलने का नहीं है. मैंने आज तक एक रखा है, एक मी पच्च पाळलाय. त्या चांगल्या भाषेत आपण आपला प्रचार करायचा. तुमच्या लेवलला हे प्रचार करतात. गिदड, सुअर, सियाल, मेंढक, तुमचे सगळे लाचार माझ्या दरवाजात होते इलेक्शनला, विधान परिषद आणि राज्यसभेचा. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.